की खोक्याला जेलमध्ये VIP ट्रीटमेंट दिल्या जाते का? खोक्याच्या भेटीला मित्रमंडळी आणि बाहेरचा डबा हा आणला जातोय आणि जेल परिसरातील व्हिडिओ हा व्हायरल झालाय। खोक्याच्या घरच्या जेवणावर खोक्या आडवा हात मारताना दिसतोय। सतीश भोसले उर्फ खोक्याला आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। त्याला न्यायालयीन कोठडी दाखल करण्यापूर्वी कारागृहाच्या आवारातच त्याची कार्यकर्त्यांनी शाही बर्दास्त ठेवली आणि खोक्यावर मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता। त्याला शिरूरच्या न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आणि त्याला कारागृहात दाखल करण्यासाठी बीडच्या जिल्हा कारागृहात आणण्यात आलं। मात्र त्याची शाही बर्दास्त यात झाल्याचा व्हिडिओ समोर आलाय। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या बरोबर आहेत। सुरेश, नियमाप्रमाणे खोक्याला सर्वसामान्य आरोपीप्रमाणेच वागवलं जाणं आवश्यक आहे, पण ही VIP ट्रीटमेंट कोणाच्या आशीर्वादाने? सतीश भोसले उर्फ खोक्याला आज शिरूर न्यायालयाच्या समोर हजर करण्यात आलं होतं। त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यावेळेस पोलीस त्याला जेलच्या आवारामध्ये घेऊन आले। तर जेलच्या आवारामध्ये खोक्याला बाहेरचा डब्बा खाण्यासाठी, त्याला एवढं नाही तर बिस्लरीचं पाणी आणि हात धुण्यासाठी 2 कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। एवढंच नाही तर त्याला भेट घेण्यासाठी देखील मुभा देण्यात आली। त्याचे नातेवाईक देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि जेलच्या आवारामध्ये अशा पद्धतीने सगळं सुरू होत असताना पोलीस अधिकारी देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यामुळे नेमका प्रश्न असा उपस्थित होता का आरोपी असेल आणि त्याला न्यायालयीन कोठडी असेल तर डायरेक्ट न्यायालयाने आदेश दिल्यानंतर न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करणं गरजेचं आहे। जेलच्या आवारामध्ये ज्या पद्धतीने जो व्हिडिओमध्ये समोर दिसतंय की ते सगळे जे कर्मचारी सोबत उभे आहेत आणि जे कार्यकर्ते आहेत त्याच्याशी बोलतायत। विशेष जेवण झाल्यानंतर त्याचा हात धुत असताना पाणी टाकणारा सुद्धा त्या ठिकाणचा एक कार्यकर्ता आहे आणि जे कार्यकर्ते त्या ठिकाणी समोर पाहायला मिळत आहेत। तर मग नेमकं पोलीस प्रशासन अशा पद्धतीने VIP ट्रीटमेंट का देत आहे असा देखील सवाल उपस्थित होतो। या अगोदर वाल्मिक कराड यांना VIP ट्रीटमेंट दिल्याचा जो आरोप जेल प्रशासनावर करण्यात आला होता, त्यानंतर हा अशाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर यामुळे संताप व्यक्त केला जातो आणि आरोपीला आरोपीच्या पद्धतीने ट्रीटमेंट दिली जावी। त्याच्या जेवणाच्या संदर्भात विषय असेल तर पोलीस प्रशासन आहे, मात्र बाहेरची अशा पद्धतीने बर्दाश्त का असा देखील प्रश्न उपस्थित केला जातो। धन्यवाद सुरेश या सगळ्या तपशिलाबद्दल। खोक्याला VIP ट्रीटमेंट ही नेमकी कोणामुळे दिली जाते, कोणाच्या आशीर्वादाने दिली जाते, हा तर हा प्रश्न आहे। पण आपण बघतोय की वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट दिल्याबद्दलची चर्चा किंवा तो वाद निर्माण झालेला असताना आता खोक्या अशा पद्धतीने न्यायालयाच्या आवारातच आज त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, पण त्याला बाहेर आणल्यानंतर न्यायालयाच्या आवारातच त्याच्या घरच्यांकडनं जेवणाचा डबा आणण्यात आलेला होता। तिथेच बसून त्यांनी जेवण केलं आणि त्यानंतर तो पुढे गेलेला आहे। अधिक प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। आपल्याबरोबर आहेत उभाटा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे। सुषमाताई, हा व्हिडिओ बरंच काही सांगून जातोय, काय काय नेमकं म्हणायचं काय? हा व्हिडिओ बीडची अराजकता सांगून जातो। बीडमध्ये मुद्दा सतीश भोसलेचा असतो की संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींचा असतो, जोपर्यंत बीडचं सगळं स्ट्रक्चर माननीय पालकमंत्री बदलणार नाही, बीडचे वर्षानुवर्ष असणारे पोलीस कर्मचारी, तुरुंग कर्मचारी किंवा न्यायालयीन क्लिनिकल भागामधले जे लोक आहेत, कारकुनी करणारे जे लोक आहेत, ही लोक जोपर्यंत बदलली जाणार नाही तोपर्यंत अशा बातम्या आपल्याला वारंवार कदाचित कराव्या लागतील आणि ते चालत राहील। म्हणजे हे बीडकरांच्यासाठी काही फार विशेष नाहीये। मी फार जबाबदारीनं अजून एक सांगितलं पाहिजे की संतोष देशमुख हत्या प्रकरणातले जे आरोपी आहेत त्या आरोपींना भेटण्यासाठी अनेक लोकांनी डुप्लिकेट हाणामाऱ्या आणि भांडणं केली आणि जामीन न घेता त्यांनी तुरुंगात जाणं पसंत केलं। हे फार विशेष आहे। धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल। आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया देखील आहेत। अंजलीताई, हा व्हिडिओ तुम्ही बघताय, खोक्याला VIP ट्रीटमेंट दिली जाते, हे कोणाच्या आशीर्वादाने अशी चर्चा आता सुरू झाली आहे? नाही, कसं आहे की आपण नेहमीच बघतो की राजकारणी आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यासाठी नेहमी कायदा वेगळा असतो, तुमच्या माझ्यासाठी कायदा वेगळा असतो। सामान्य लोकांना कायदा हा ऍप्लिकेबलच नसतो कधी। कायदा सगळ्यांना समान आहे वगैरे हे जे डायलॉग्स आहेत आपण नेहमी ऐकतो, तर बिलकुल तसं नाहीये। तुमच्या माझ्यासाठी कायदा वेगळा आहे, पोलीस आपल्याला वेगळ्या पद्धतीने वागवतील, पण जेवढे मग ते कराड हे सतीश भोसले असो त्यांना दिली जाते आणि त्याच्यात काहीच शंका नाही। खरं तर तुम्हाला आठवत असेल सुरेश दास म्हणाले होते की हा तर अतिशय चिल्लर व्यक्ती आहे, तो तर साधा कार्यकर्ता आहे, तो काही फार मोठा नाहीये। मग जर तो मोठा नाही तर आज एवढी VIP ट्रीटमेंट कशासाठी? जेवण काय आणि बिस्लरीची बॉटल काय आणि काय काय
सगळंच कठीण झालंय आता. सगळं काय कोणाला बोलावं हेच मुळात कळत नाहीये. पण तरी आपण लढत राहतोय आणि लढत राहूच. धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल. खोक्याला ज्या पद्धतीने आज VIP ट्रीटमेंट देण्यात आली या न्यायालयाच्या आवारात, त्यावरनं आता मोठी चर्चा होताना दिसते. घरचा जेवणाचा डबा आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या वतीने त्याची ठेवली जाणारी बडदास्त, आता यावरती मात्र राज्यातल्या गृह विभागाला बोलावं लागणार आहे.